अब बात करेंगे मनसे प्रमुख राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे की, जिन्होंने नवी मुंबई में बिना अनुमति के शिवाजी महाराज की मूर्ति का अनावरण किया था और इसके बाद कार्यकर्ताओं और पुलिस के बीच झड़प भी देखने को मिली। वहीं इस दौरान पुलिस ने उचित कार्रवाई करते हुए अमित ठाकरे के खिलाफ नेरुल पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया था। वहीं मामला दर्ज होने के बाद नेरुल पुलिस अमित को नोटिस देने शिवतीर्थ पहुंची थी, लेकिन अमित ने नोटिस स्वीकार नहीं किया था और कहा था कि वह थाने आकर नोटिस स्वीकार करेंगे। वहीं अपने वचन को कायम रखते हुए अमित ठाकरे नवी मुंबई पहुंचे, जहां मनसे कार्यकर्ताओं ने उनका जोरदार स्वागत किया। शिवाजी की मूर्ति पर श्रद्धांजलि अर्पित करने के बाद अमित ठाकरे पैदल ही नेरुल पुलिस स्टेशन पहुंचे और नोटिस स्वीकार किया और पुलिस की इस कार्रवाई को राजनीति करार दिया। इसके बाद अमित ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर पूरी घटना की जानकारी दी। अमित ठाकरे ने कहा, यह सौभाग्य की बात है कि शिवाजी की मूर्ति का अनावरण करने पर उन पर पहला मामला दर्ज किया गया। उन्होंने कहा कि किलों का संरक्षण उनका सपना है और इसके लिए वह एक अभियान भी चलाएंगे। मी ह्या गोष्टींकडे असं फारसं महत्व देत नाही की कोणी श्रेय घेतोय। माझ्यासाठी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला, मला वाटलं की तो कुठेतरी 3-4 दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नये, म्हणून आम्हाला जे 70 महाराष्ट्र सैनिकांवरची कलम झाली, त्यामुळे आम्ही जे सगळे जण होतो तिकडे, आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही, म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि त्याचा मला अभिमान आहे। जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर मला अभिमान आहे। अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे। मला अजिबात वाईट वाटलं नाहीये आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरुळमध्ये आलो। नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतीर्थावर देखील आले होते। आज दुपारी 2:30 ते 6:30 पर्यंत पोलीस होते, मात्र तुमची भेट झाली नाही। तो काय प्रकार होता? ती भेट झाली नाही की मी 1 ते 2 दिवस आधीच मला कळलेलं की नोटीस, माझ्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहेत। तेव्हाच मी त्यांना सांगितलं की मी येतो नेरुळला, तुम्ही नका येऊ। 2 दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं, म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे, तेव्हा मी घरी नव्हतो, मी बाहेर आहे। मी बोललो मी नेरुळला येतो, मी तुम्हाला वेळ सांगतो, मी वेळ कळवतो, मी तुम्हाला नेरुळला येऊन ती नोटीस घेतो। पण तरीही ते का थांबले मला कळलं नाही। त्याच्यानंतर मी घरी देखील आलो, मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलीसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरुळ मधून कोण पोलीसवाले आले आहेत का, ते बोलले नाही। पाठी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं, कृष्णकुंजला टाळं होतं। जेव्हा मी 7 वाजता वगैरे घरी आलो, मला वाटतं TV9चा पण कोणतरी एक सहकारी आमचे माझे मित्र माझ्याबरोबर होते, जेव्हा मी आलो तेव्हा त्यांनी मला बघितलं, मला आठवत नाही कोण, पण तेव्हा पण पोलीसवाले नव्हते खाली। त्याच्यामुळे मी आज आलोय। आम्ही शुक्रवारीच येणार होतो, पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ, उद्या नका येऊ। तेव्हा मला कळलं नाही का। मी जरा जोर लावून विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलंय। सॉरी, एकच मिनिट, मी संपवतो फक्त। अनावरण ठेवलंय आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला। महाराजांचा विषय, ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळालं नाही पाहिजे, तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती। आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत, मला कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता, म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो। शिवसेनेने तुम्ही त्या ठिकाणी घोषणा केली की ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा अशा पद्धतीत होता, इथून पुढे गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे। हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल, पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोच काही नाही म्हणणार। 4 महिने कुठे होते हे, ह्याच्या पाठचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेतंय ना, हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इकडे। तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला, तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल। तुम्हाला पण अनेकदा त्याला, तुम्ही इकडे नवी मुंबईचे अनेक पत्रकार असतील, नवी मुंबईची जनता असेल, त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गुंडाळला गेलाय। हे 4 महिने कुठे होते सगळे?
त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही. मी मला जे बरोबर वाटतं ते केलं. सर, आम्ही जे जिकडे- आता आपण बघतो की मनसेचे अनेक कार्यकर्ते किंवा राजसाहेब स्वतः सुद्धा म्हणतात की अस्वलाच्या अंगावरती किती केस आहेत त्याला फरक पडत नाही. तुमच्या अंगावरती पहिली केस तेही महाराजांच्या निमित्तानं लावण्यात आलेली आहे. या पुढे जाऊन कशा पद्धतीनं हाच मुद्दा तुम्ही लावून ठेवणार आहात? आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा मुद्दा झाला ना, आता मला वाटतं अनावरण झालंय. केसचं तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती. ह्याचा मला अभिमान आहे. आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो. त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचं. सर, गणेश नाईक बोलले तुमची जी नोटीस आली ती पोलिसांनी मागे घ्यावी किंवा पाणी आणि कसं पाहत आहे? काय नाही घ्या. सर, गडकिल्ल्यांचं संवर्धन असो किंवा कुठल्याही एन्व्हायरमेंटच्या गोष्टी असो, मागे पण तुम्ही शिवाजी पार्कासाठी खेळ काढलेले झाडांचे, कुठेतरी सरकार ह्याला कानाडोळा करते का? कुठेतरी हा विषय आल्यावर सरकारनं हा वोट बँकचा विषय वाटत नाही का? हा वोट बँकचा विषय कसा? निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा वोट बँकचा कसा विषय? आपल्याकडे विषय काय आहेत? जात, धर्म, हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहीण. आपल्याकडे विषय हे आहेत ना, अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे हे विषय निसर्ग आणि महाराजांसाठी 4 महिने वेळ न मिळणं वगैरे. शर्मिला ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्थ पवार यांचं नाव सोयीस्कररित्या पुण्याच्या जमीन व्यवहाराप्रकरणी टाळण्यात आलं, तुमच्या बाबतीत मात्र पटकन कारवाई किंवा तत्परता ही पटकन दिसली आणि त्या पद्धतीने गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला. राजकीय भ्रष्टाचार चालतात पण महाराजांचा अपमान खपवून घेतला जात नाही, अशा पद्धतीचं एक चित्र आहे. नाही, म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाहीये. ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात की सगळे स्वच्छ होतात तिकडे, कुठचेही गुन्हे केले तरी. पण मी जे केसेस घेतल्यात त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतले. मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माझ्या नावानी आहेत वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाहीये. मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आहे. आणि माझ्या आई वडिलांना देखील आहे. मला वाटतं आई बोलली पण त्या दिवशी. येत्या काळात आणखी आक्रमक बघायला मिळाल तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय असेल किंवा नाही, जनहिताचे मी विषय. असं सकाळी उठून असं काही रागात निघत नाही. अशी काही गोष्ट दिसल्यावर राग येतो. नाही, जनहिताचे सर, मुद्दे असं काय धरून. उगाच मी चिडत नाही. सर, तुम्ही आता बोललात की माझ्या आई वडिलांना सुद्धा अभिमान आहे. तुमचे वडील राज ठाकरे काय म्हणाले, काय प्रतिक्रिया? हसले, मी बोललो ना त्यांना. आज पण मी बोललो. त्यांनी मला विचारलं कुठे चाललंय, मी बोललो नेरूळ. ते दोन्ही बंधूंच्या विरोधात